सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार आहे। ही योजना प्रथमदर्शी असून येथील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। बचत गट सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंबे देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील। यासाठी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगारांसाठी महिलांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे, असे मत सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे। सावंतवाडी नगर परिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व सिंधुरत्न समृद्धी योजना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा येथील बॅरिस्टर नाथपै सभागृहात आयोजित करण्यात आला होता। त्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते। तत्पूर्वी या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले। योजना पूर्वीच घोषित केलेल्या आहेत की सिंधुरत्नाचा उद्देश हा आहे की प्रत्येकाचं उत्पन्न वाढवायचं आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे तिथं आपल्याला हे सगळं करून द्यायचं आहे। आता आमचं नवीन नाट्यगृह तयार झालेलं आहे, त्या ठिकाणच्या कॅटरिंग सर्व्हिसेस ह्या पूर्णपणे महिला बघणार आहे। आपला बोटिंग क्लब आहे, बोटिंगच्या क्लबच्या तिथं आपण खाऊ गल्ली करतोय, पॉम्पसच्या इथं खाऊ गल्ली करतोय, हे सगळं महिला बचत गटांना दिलं जाणार। ज्या ठिकाणी आमचं गार्डन आहे तिथं रेस्टॉरंट आहे ते सुद्धा महिला बचत गटांना ट्रेनिंग दिलं जाणार आणि हे सगळं साहित्य हे सिंधुरत्नमधून खरेदी करून नगरपालिकेला दिलं जाणार आणि नगरपालिकेने ते बचत गटांना वापरायला द्यावं आणि आलेलं उत्पन्न त्यांनी शेअर करावं आपापसामध्ये, अशी सर्वसाधारणपणे ही कल्पना आहे। आणि बरेच दिवस झाले मी ह्याच्यासाठी पैसे सुद्धा दिलेले होते, परंतु ह्या योजना का सुरू होत नाहीत हे ज्याला मी लक्ष घातलं त्याला माझ्या लक्षात आलं की नगरपालिकेकडे हे एक्सपर्टाईज उपलब्ध नाही आहे। म्हणजे मी त्यांना सांगितलं बचत गटांसाठी भांडी घ्या तर ते नुसतेच भांडी घेतात, त्याला परत कुकिंग करण्यासाठी रेंज लागतं किंवा त्याला डीप फ्रीजर लागतं। तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांना घेऊन दिल्या पाहिजे तरच ते कॅटरिंग करू शकणार आणि ते शुद्धसुद्धा अन्न हे लोकांना मिळालं पाहिजे। आणि ह्याच्यासाठी मी एका प्रख्यात जो फन ग्रुप आहे त्याच्या मालकांना विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून काय काय इक्विपमेंट लागतात ते करा। ट्रेनिंगची व्यवस्था करण्याला आम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना सांगू जेणेकरून सेवासुद्धा चांगली दिली गेली पाहिजे। आम्ही केवळ कंपल्सरी बनवलं महिला बचत गटांकडून काम करून घ्या, तर महिला बचत गटांसुद्धा चांगली सेवा दिली पाहिजे। या दृष्टीने केवळ मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, अशाच आम्ही फ्री रेंजिंग बर्ड्स देतोय, म्हणजे कोंबड्या देतोय, गायी देतोय। आमची जरी शहरं असली तरी शहराच्या बाजूला असा सुद्धा एरिया असतो की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासारखा तो एरिया असतो, तिथं गायींचं संवर्धन होऊ शकतं। आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी सुरू करायला लागेल, केवळ आपण पैसेच दिले तर काम सुरू होतं असं नाही। आणि त्याच्यासाठी मला या मीटिंग घ्यायला लागलं। आता मी सावंतवाडीला आलो आहे, तसंच आता वेंगुर्ल्याला जाईल, त्यानंतर दोडामार्ग आहे, कुडाळ आहे, इतर जी शहरं आहेत, मालवण आहे, इथं सुद्धा त्या बचत गटांना पैसे दिलेले आहेत, परंतु ही कामं सुरू झालेली नाहीत, त्याच्यामुळे मला व्यक्तिगत त्याच्यामध्ये लक्ष घालावं।